हाय हॅलो नमस्कार. मी पुन्हा एकदा नवीनशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथं मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहे. तर सर्वप्रथम तुरीची डाळ मी कुकरमध्ये लावणार आहे. तर त्यामध्ये मी थोडेसे टमाटे पण टाकणार आहे, कारण चला म्हणलं थोडेसे टोमॅटो आणि तुरीच्या डाळीची आमटी बनवूया वेगळं काहीतरी. तर इथं मीठ, तेल, हळद वगैरे मी कुकरमध्ये आधी टाकते, कारण खूप छान शिजते. आणि मी कुकर लावत आहे. तर झाकण बघत होते, तर झाकण सापडून लगेच कुकर लावून टाकला. तर म्हटलं तोपर्यंत थोडासा भात पण लावावा, जेणेकरून छान लागतो आमटीवर. तर इथे एक कणीस आणलं होतं, तर कणीस भाजून घेतलं. तर हे कणीस खूप कोवळं होतं, छान लागतं खायला. तर तोपर्यंत डाळ शिजली होती. चला म्हणलं मग फ्रीजमधून मी आणलं आणि कढीपत्ता वगैरे टाकून थोडंसं फोडणीला आपण जे टाकतो ते खोबरं, अद्रक, लसूण पेस्ट, तर हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि ते ह्याच्यामध्ये टाकते. तर जास्त काय न करता, कारण मला जास्त बनवायची नाही, नाहीतर ह्याच्यात कांदा पण भाजून टाकतात. मला थोडीच बनवायची, म्हणून मी थोडंसं नॉर्मल आपलं आलं लसूण पेस्ट, खोबरं वगैरे टाकून बनवलेलं आहे. तर इथं मी 2-3 मसाले टाकले, आपले मटण मसाला, मिर्च पावडर आणि हळद वगैरे टाकून ह्याला मी छानसं असं हलवून घेतलं. तर इथे बघा छान आपली तुरीच्या डाळीची आमटी झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर लागते. तोपर्यंत म्हटलं आता कणीस भाजले, तोपर्यंत भात शिजेल. तर एका साईडला लगेच मी भाकरी पण बनवून घेतलेल्या आहेत. तर हा तुम्हाला व्हिडिओ नक्की कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अशी छानशी व्हिडिओ पाहण्यासाठी डेली ब्लॉगचे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा.